नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. कारण 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आणि त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र 2 दिवसापासून मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळं या आंदोलकांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या जीवनाची देखील हेळसांड होत आहे. त्यामुळे संतप्त झालेले हे आंदोलक कुठल्याही क्षणी आता मंत्र्याच्या बंगल्यामध्ये घुसू शकतात अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे मंत्रालयापासून ते एअर इंडियाच्या सिग्नलपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग केलं आहे. आता आंदोलक संतप्त का झाले की एकतर मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, दुसरीकडे या आंदोलकांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी रोखलं होतं. त्यामुळे हे आंदोलक वाशीमध्ये थांबले. काही आंदोलक BMCच्या परिसरामध्ये होते, तर काही आंदोलक CSMTच्या परिसरामध्ये थांबले होते. एकतर या आंदोलकांची राहण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांची झोपण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्यांनी आपल्यासोबत जे राशन नेलं आहे जेवणासाठी, ते स्वयंपाक बनवण्यासाठी देखील पोलिसांनी त्यांना रस्त्यावर परवानगी दिली नाही. म्हणून देखील आंदोलक संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे भर पावसामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे. सरकार याची दखल घेत नसल्यानं देखील मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलक आता कुठल्याही क्षणी मंत्र्याच्या बंगल्यामध्ये घुसू शकतात अशी शक्यता पोलिसांना येऊ लागली आहे. पोलीस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग करत आहेत. तर दुसरीकडे काल शिंदे समितीनं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीसोबत चर्चा करत असताना सांगितलं की सरकारने शिंदे समितीला संपूर्ण अधिकार दिलेले नाहीत, त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होतोय. सातारा आणि हैदराबाद गॅजेट लागू का होत नाही आहे, सरसगट कुणबी प्रमाणपत्राचं वाटप का होत नाही, असा प्रश्न देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांची उपस्थिती होती आणि या बैठकीत आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. तर आज 3 वाजता शरद पवार देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ शकतात, कारण ते मुंबईमध्ये येणार आहेत. 3 वाजता किंवा रात्री उशिरापर्यंत शरद पवार हे आझाद मैदानावर पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील असं देखील काही जाणकारांनी सांगितलं. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे आता सरकारची धाकधूक वाढली आहे. मुंबईमधील जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झालं आहे. वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यानं अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे 2 दिवसापासून मुंबईत पाऊस सुरू असल्यानं अनेक आंदोलकांच्या जेवणाची हेळसांड होत असल्याचं लक्षात येताच गावागावातील मराठा समाज आता पुन्हा एकदा एकत्र होत असून जेवणाची रसद मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून मुंबईकडे पाठवली जाते. रात्री उशिरापर्यंत शेकडो गाड्या या जेवणाची रसद घेऊन मुंबईमध्ये पोहोचल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर ही जेवणाची रसद पोहोचवली जाते. CSMT परिसरामध्ये पोहोचवली जाते. BMC परिसरामध्ये मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था आता होताना पाहायला मिळते. तर दुसरीकडे वाशीमध्ये देखील काही गाड्या जेवणाची रसद घेऊन पोहोचल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे. यावरच आता आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची देखील एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर नेमकं सरकार आता काय निर्णय घेणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या आंदोलकांची हेळसांड होत आहे, ज्या आंदोलकांची गैरसोय होत आहे, त्यासाठी आता महाराष्ट्र धावून आला आहे. महाराष्ट्रातील गावागावातून या आंदोलकांच्या जेवणाची रसद ही मुंबईकडे पाठवली जाते. त्यामुळे हे आंदोलन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सुरूच राहण्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.